भीषण दुष्काळातही पाण्यासाठी भटकंती करायला लागणाऱ्या संगमनेर तालुक्यातील जनतेची तहान भागवण्याचं काम मानवता प्रतिष्ठान गेल्या 2 महिन्यापासून करत आहे। तालुक्यातील 27 गावांना मोफत पाणी पुरवठा करण्यासाठी पाटबंधारे खात्यातील निवृत्त अधिकारी हरीश चोकोर यांनी तर आपलं निवृत्ती वेतनही कामासाठी खर्च केलाय। संगमनेर तालुक्यातील तळेगाव परिसरातील गावात सध्या भीषण पाणी टंचाई आहे। अशा परिस्थितीत सरकारकडून केल्या गेलेल्या उपाययोजना तुटपुंज्या पडतायत। ज्या गावांना दररोज 10 टँकरची गरज आहे अशा गावांना सरकारकडून एखादा 2 टँकर मिळत असल्यानं नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करण्याची वेळ आली आहे। जनतेची तहान भागवण्यासाठी पाटबंधारे खात्यातील निवृत्त अधिकारी हरीश चोकोर यांनी पुढाकार घेत अनेक मित्रांना सोबत घेत मानवता प्रतिष्ठानची स्थापना केली आणि सामाजिक कामाला सुरुवात केली। गावोगावी वृक्षारोपण, स्वच्छता अभियान याबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवण्यात येतात। यावर्षी दुष्काळानं होरपणाऱ्या जनतेची तहान भागवण्यासाठी तालुक्यातील सुमारे 27 गावातील लोकांना त्यांनी मोफत पाणी पुरवठ्याचं काम केलंय। 24,000 लिटरचा एक टँकर पोहोचवण्यासाठी कमीत कमी 3,000 रुपये खर्च येतो। गेल्या 3 महिन्यापासून 4 टँकरद्वारे अविरतपणे गावोगावच्या लोकांची तहान हे प्रतिष्ठान भागवत आहे। एवढा लाखो रुपयांचा खर्च भागवण्यासाठी प्रतिष्ठानमधील अनेक सदस्यांनी हातभार लावलाय। मानवता प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी आम्ही हा उपक्रम हाती घेतला। त्यामागचा उद्देश असा आहे की या गावांना पिण्याचं पाणी आम्ही साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये लक्षात आलं, मी शासनामधून कार्यकारी अभियंता म्हणून निवृत्त झालो आणि निवृत्त झाल्यानंतर माझ्या मनामध्ये एक संकल्पना आली, मी या भागामधूनच शिकलेलो आहे, मला या लोकांनी शिकवलेलं आहे। मला असं त्या ठिकाणी वाटलं की आपण या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमावर मोठ्या लोकांना बोलावून या ठिकाणी तो कार्यक्रम करण्यापेक्षा आपल्या या ग्रामीण भागातील 15 ते 20 गावांना आपण पिण्याचं पाणी पुरवठा, मोफत पाणी पुरवठा करू। आणि ती संकल्पना मी आमच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कासार, त्याचप्रमाणे सरचिटणीस भरत कुटे, गुंडाळ सर, प्रकाश आरोटे, नंतर फड साहेब, त्याचप्रमाणे संदीप सातपुते, अजून त्याचप्रमाणे आरगडे, अशा सर्व आमचे 8-10 बॉडीचे मेंबर्स आहेत, त्यांच्यापुढे ही कल्पना मांडली आणि त्या कल्पनेच्या माध्यमातून मला त्यांनी सपोर्ट केला आणि त्यांनी मग फायनान्शियल उपलब्धता कशी होईल तर त्यामध्ये मी स्वतःहून त्या ठिकाणी पुढाकार घेतला। माझे जे रिटायरमेंटचे जे पैसे आहेत त्या पैशाच्या त्या मोबदल्यामध्ये मी हा पैसा त्याच्यामध्ये काही टाकू। पाण्याचा टँकर गावात आला की महिलांची पाणी भरण्यासाठी लगबग सुरू होते। गावातील विहिरीत हा टँकर खाली केला जातो। महिला पुरुष दोरीच्या साह्यानं विहिरीतून पाणी ओढतात। मानवता प्रतिष्ठानचे आभार या महिला मानतातच, मात्र ही परिस्थिती कधी बदलणार असा सवालही या गावातील महिलांनी उपस्थित केला। दुष्काळामध्ये फक्त ह्या गावाला एकच टँकर पाणी आहे, ते शासनाने दिलेलं, ते काय आम्हाला ते पुरत नाहीये। पूर्ण गावाला तेवढं पाणी काय पुरत नाही, परंतु आमची ग्रामपंचायत सक्षम असल्यामुळे आम्हाला त्यांनी भरपूर सहकार्य केलेले। मानवता प्रतिष्ठानचे हरिभाऊ चकोर साहेब यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेले। परंतु ही परिस्थिती बदलली पाहिजे गावाची। हा दुष्काळ म्हणजे कायमस्वरूपी पाणी आम्हाला मिळालं पाहिजे नळाद्वारे। ही कायमचे नकोय भाई असे हाल आम्हाला कायम प्रत्येक वेळी दरवर्षी आम्हाला या दुष्काळाला तोंड द्यावं लागतं। दरवर्षी या उन्हाळ्यामध्ये जवळ 4-5 महिने आमचे हालच होतात। ग्रामपंचायत आमचे नियोजन चांगले आहे, दिवसाला एक टँकर आहे, लोकसंख्या भरपूर आहे गावची, त्यामुळे पुरत नाही। हे मानवता प्रतिष्ठान मार्फत जो टँकर येतो ना आम्हाला, त्यामुळे आम्हाला भरपूर सहकार्य होतं, त्या पाण्याला पुरवठा होतो, वापरायचं पाणी मिळतं, त्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य असतं अशा पद्धतीने। आणि आमचे सरपंच उपसरपंच सगळे चांगले काळजी घेतात। तहानलेल्या या गावांना प्रतीक्षा आहे ती निळवंडे धरणाच्या पाण्याची। निळवंडे धरणाचं भिंतीचं काम पूर्ण झालं, मात्र कालव्यांचे काम रखडल्यानं लाख क्षेत्रातील जनता आजही तहानली आहे। गेल्या 50 वर्षापासून कासवगतीनं सुरू असलेलं निळवंडे धरणाचं काम कधी पूर्ण होणार आणि हा भाग कधी सुजलाम सुफलाम होणार याची चर्चा या भागात दुष्काळातही सुरू आहे। वृत्तसंकलन विभाग, सी मूव्हीज अँड न्यूज, संगमनेर।